तुमचा जर गॅस लवकर संपत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खरोखर महत्त्वाची आहे, कारण यामध्ये असे एक जुगाड नवीन या ठिकाणी आता सापडलेला आहे, ज्यामुळे तुमचा जर गॅस लवकर जर पहिला संपत असेल तर ती अगदी वर्षभर सुद्धा 100% अजिबात आता संपणार नाही आहे। असं एकदम छोटंसं जुगाड तुम्हाला या ठिकाणी आता गॅसची टाकी आल्या त्यावरती करायचं आहे। तुमच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही कंपनीची गॅसची टाकी जर वापरत असाल आणि गॅसची टाकी तुम्ही व्यवस्थित वापरून पण त्या ठिकाणी काटकसरीने वापरून पण लवकर जर संपत असेल तर आता एका गरीब घरातील आजोबांनी एक सोपा जुगाड आता गॅसची टाकी आल्या त्यावर केलेला आहे। अगदी 2 ते 3 रुपये खर्चामध्ये हा जुगाड आता तुम्हाला घरच्या घरी या ठिकाणी करायचा आहे। पहिला त्यांचा गॅस अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये संपायचा। आता हा एक नवीन जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर या ठिकाणी वर्ष पूर्ण होऊन पण अजून या ठिकाणी निम्मा शिल्लक असल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। जर तुमच्या घरातील गॅस सिलेंडर कमी वापरून पण लगेच संपत असेल तर आता एका झोपडीत राहणाऱ्या एकदम गरीब आजोबांनी एक जुगाड नवीन या ठिकाणी केलाय। म्हणजेच आता त्यावर एक गोष्ट प्रक्रिया केल्या। तुमच्या पण घरातील गॅस सिलेंडर जर त्या ठिकाणी लवकर संपत असेल आणि ही जर सोपी गोष्ट तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी आलेल्या त्यावरती केला तर तुमचा सुद्धा गॅसची टाकी अगदी पहिला जर 2-3 महिन्यामध्ये जर लवकर संपत असेल तर तो अगदी इथून पुढे वर्षभर सुद्धा 100% आता टिकणार आहे। आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबांनी एक नवीन जुगाड आता या ठिकाणी गॅसची टाकी आणल्या त्यावरती केलेला आहे। पहिला त्यांचा गॅस सिलेंडर अगदी 2-3 महिन्यामध्ये संपायचा, कारण त्यांच्या घरामध्ये जास्त माणसं होती त्यामुळे लवकर संपायचा। आणि त्यांनी हा एक नवीन जुगाड केल्यानंतर आता एक वर्ष पूर्णपणे संपलंय। 1 वर्ष 2 महिने या ठिकाणी झालेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या गॅस सिलेंडरची टाकी अजून पण त्या ठिकाणी वजनाला निम्मा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुमचा जर गॅस सिलेंडर लवकर संपत असेल तर काय काय या ठिकाणी जुगाड करायचं आहे नक्की पहा। आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर टाकी असतेच आणि ती गॅस सिलेंडरची टाकी काही जणांची आता 1 महिन्यामध्ये संपते, काही जणांची अगदी 2 महिन्यामध्ये संपते। तर त्या ठिकाणी गॅस सिलेंडर तुमचा पण लवकर संपत असतो तर काही जणांचं 3 ते 4 महिन्यातून गॅस सिलेंडरची टाकी या ठिकाणी संपत असते। परंतु आपल्या महाराष्ट्रामधीलच बीड जिल्ह्यातील एका गरीब आजोबा आहेत, त्यांचा गॅस सिलेंडर पहिला 2 ते 3 महिन्यामध्ये संपून जायचा। त्यांच्याजवळ गॅसची टाकी भरायला गरीब असल्यामुळे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांनी हा एक नवीन जुगाड केलाय। हा जुगाड केल्यानंतर त्यांचा गॅस सिलेंडर जो आहे तर तो आता 1 वर्ष 2 महिने झालेत तरी पण अजूनपर्यंत त्यांना या ठिकाणी संपलेलं नाही। गॅसच्या कंपनींनी यांचा सत्कार केल्याचा आता पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आजोबांना आता फोन लावलेला की तुम्ही कोणता जुगाड केलाय, कारण कंपन्या तशा प्रकारे आता फोन करू लागलेत। याच गरीब आजोबांचा गॅस सिलेंडर पहिला 1 ते 2 महिन्यामध्येच त्या ठिकाणी गॅसची टाकी संपून जायची। त्यामुळे या गरीब आजोबांकडे पैसे नसल्याने त्यामुळे त्यांनी थोडं डोकं चालवून त्यांनी गॅसवर म्हणजेच जी टाकी आता गॅसची भरून टाकी आणल्या त्यावर एक असा जुगाड केलाय ज्यामुळे त्यांचा गॅस सिलेंडर वर्षभर होऊन पण आता या ठिकाणी संपेना झालाय असं पाहायला या ठिकाणी मिळतंय। त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी तुमच्या पण घरामध्ये गॅस सिलेंडर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच वापरत असणार आहे आणि तो खूप लवकर संपत असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी गॅस सिलेंडरवर त्या ठिकाणी खूप दिवस म्हणजे जास्त दिवस गॅस सिलेंडरची टाकी जाण्यासाठी म्हणजे तुमच्या गॅसची टाकी जास्त दिवस टिकण्यासाठी एक छोटीशी टिप्स या गरीब आजोबांनी आता सांगितल्या, तीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगणार आहे। ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर जर पूर्वी 1-2 महिन्यामध्येच आता संपत असेल तर तो 100% वर्षभर आता टिकणार आहे। कदाचित यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्रातील आता बीड जिल्ह्यातील एका झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब आजोबांनी आता गॅसची टाकी लवकर संपत असल्याच्या वैतागाने हा उपाय कोणता केलाय तुम्ही नक्की बघायचा आहे। ज्यामुळे 1-2 महिन्यामध्ये त्यांचा गॅस पहिला संपत होता तर तो अगदी आता 1 वर्ष संपून पण या ठिकाणी पूर्ण झाले तरी पण आता या ठिकाणी आता आहे असा शिल्लक आहे। काय जुगाड केले सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा गॅस लवकर या ठिकाणी संपत असेल तर आता या ठिकाणी या गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय
आम्ही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे गॅसची टाकी आल्या आम्ही पण आमच्या घरामध्ये हा उपाय करून बघितला आणि आमचा पण गॅस सिलेंडर पहिला 1-2 महिन्यामध्ये संपायचा, आता 6 महिने उलटून गेलेत तरी पण आमचा सुद्धा गॅस सिलेंडर आहे असा अर्धा या ठिकाणी अजून शिल्लक असल्याचं आम्हाला जाणवत आहे। त्यामुळे जर तुम्ही पण गरीब आजोबांनी या केलेला हा जर उपाय तुमची गॅसची टाकी आणल्या केला तर तुम्हाला पण तुमचा गॅस सिलेंडर अगदी 2-3 महिन्यामध्येच या ठिकाणी जर पूर्वी संपत असेल तर इथून पुढे 100% वर्षभर या ठिकाणी आता टिकणार आहे। तुमचा खर्च अगदी या ठिकाणी निम्म्यावर होणार आहे, तुमची पैशांची बचत होणार आहे। त्यामुळे कोणत्याही कंपनीचं गॅस सिलेंडरची टाकी जर तुम्ही वापरत असाल तर हा उपाय नक्की करायचा आहे। कोणता उपाय आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे या आजोबांनी सांगितलेला उपाय तुम्ही या ठिकाणी लगेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी गॅस सिलेंडरची टाकी संपण्यामागची महत्त्वाची कारणे कोणती आहेत ती सुद्धा याच आजोबांनी सांगितलंय। कारण या ठिकाणी तुम्ही जर कारण बघितलं नाही तर गॅस नेमकं का संपतोय हेच तुम्हाला समजणार नाही। त्यामुळे तुमचा 2 मिनिटांचा वेळ आता या ठिकाणी द्यायचा आहे, कारण तुमचे आता हजारो रुपये प्रत्येक त्या ठिकाणी 3 महिन्यातून 2 महिन्यातून आता त्या ठिकाणी तुम्हाला वाचणार आहेत। त्यामुळे गॅस त्या ठिकाणी लवकर संपण्याची कारणे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामधील एका गरीब आजोबांनी, झोपडीमध्ये राहणाऱ्या आजोबांनी कोणता उपाय गॅसच्या टाकीवर केलाय जेणेकरून त्यांचा गॅस वर्षभर जाऊ लागलाय नक्की बघा। आता बघा, तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कमी वापरून पण लवकर संपतो याची महत्त्वाची कारणे या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्यानंतर गरीब आजोबांनी जो जुगाड केलाय तो तुम्हाला लगेचच 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवावं लागेल आणि फक्त 2 मिनिटे इथे लक्ष देऊन आता तुम्ही बघायचं आहे। तुमचा गॅस सिलेंडरची बचत या व्हिडिओच्या माध्यमातून 100% होणार आहे याची गॅरंटी आता या ठिकाणी मिळते। आता बघा, सर्वांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे आजोबा आहेत तर यांच्याकडे गॅस सिलेंडरची टाकी जी असते तर ती संपल्यानंतर घ्यायला पैसे नव्हते, वैतागून त्यांनी हा जुगाड केलाय। त्यामुळे तो जुगाड आता सगळ्यांच्या कामाला आलाय। हा जुगाड जो आहे तर तो सक्सेस झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आजोबांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळतंय। अगदी 1 ते 2 रुपये खर्चामध्ये हा जुगाड तुम्हाला घरच्या घरी या ठिकाणी आता करता येणार आहे। बघा, व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो ते म्हणजे समजा तुमचा गॅस सिलेंडरची टाकी आता जी शिगडी असत्या तर ती या ठिकाणी आता दुरुस्त करण्यासाठी, समजा गॅस सिलेंडरच्या टाकीची शिगडी कायम 1-2 महिन्यातून त्या ठिकाणी खराब होत असते, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही जर कोणाला 200-300 रुपये देऊन रिपेअरिंगवाल्याला जी ओरडत तुमच्या गल्लीतून येत असतात, गॅस रिपेअरिंग जी ओरडत येत असतात तर त्यांच्याकडून जर तुम्ही या ठिकाणी आता 200-300 रुपये तुमचे विनाकारण जात असतील तर हे पैसे तुम्हाला आता या ठिकाणी कसे वाचवायचे, कशा पद्धतीने तुम्हाला गॅस त्या ठिकाणी खराब झाल्यावर दुरुस्त घरच्या घरी करायचा हे पण या ठिकाणी सांगणार आहे। कारण आजकाल तुमच्याजवळ पण पैसे नसतात आणि गॅसची शेगडी दुरुस्त करण्यासाठी तुम्ही आता पैसे भरपूर देतात। त्यामुळे हे पण तुम्हाला दुरुस्त कसा करायचा हे पण समजणार आहे आणि आपल्या आता बीड जिल्ह्यातील गरीब आजोबांनी नेमकं कोणता जुगाड केलाय हे सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडर संपल्यामागची खरी कारणं कोणती आहेत आता तुम्ही कान देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे। या ठिकाणी बघा, सर्वांनी गॅस सिलेंडर संपण्यामागची महत्त्वाची कारणे तुम्हाला सांगतो। या ठिकाणी तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी कधी तुमचे पाहुणे आले असतील, तुमचे नातेवाईक पण त्या ठिकाणी आले असतील तर मात्र तुमचा गॅस सिलेंडर संपतो। पण जवळजवळ या ठिकाणी 90% लोकांकडे पाहुणे येतात फक्त 4 दिवसांसाठी, तरी पण त्यांचा गॅस सिलेंडर संपत आता या ठिकाणी असतो। त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असता की आमच्या घरामध्ये पाहुणे पण जास्त येत नाहीत, आमच्या घरामध्ये कोणते नातेवाईक पण जास्त येत नाहीत आणि गॅस लवकर कसा काय संपतो हा नक्कीच प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल। तर यामागचं कारण कोणतं आहे लगेचच पाहूया आणि तुम्हाला 2 रुपये खर्चामध्ये आजोबांनी केलेला उपाय कोणता करायचा आहे हे विसरू नका। तुम्हाला जे रिपेअरिंगवाला येतो म्हणजे गॅस रिपेअरिंग तुमच्या सुद्धा गल्लीतून वरडत येत असेल तर तो रिपेअरिंगवाला तुमचं गॅसचं थोडंफार इकडे तिकडे केल्यानंतर जे दुरुस्त केले असं तुम्हाला वाटतं आणि 200, 300, 500 रुपये घेतो तर ते वाचवण्यासाठी नेमकं काय काय तुम्हाला उपाय करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो। सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की नेमकं गॅस सिलेंडर टाकी संपण्याचं कारण नेमकं कोणते आहेत। ती म्हणजे आता तुम्हाला पहिलं कारण सांगतो, तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला महागाईत पडतोय। आता बघा,
गॅस सिलेंडर चालू असताना किंवा गॅसची टाकी जी आणून जोडल्यानंतर तुम्ही एक निष्काळजीपणा करता, एक चूक भली मोठी करता, ज्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतो। आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही काय वेडे आहोत का, कारण आम्ही गॅस सिलेंडर जपूनच वापरणार, आम्हाला काय पैसे नको आहेत का? त्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असणार, परंतु पहिलं कारण गॅस सिलेंडर लवकर संपण्याचं हे आहे, ती मोठी चूक तुम्ही करत आहात। कोणती चूक आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा। या ठिकाणी आता गॅस वापरताना एक भली मोठी चूक तुमच्या हातून या ठिकाणी घडत असते, त्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकर या ठिकाणी संपत आहे। मग ती कोणती चूक आहे बघा। ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर कंपनीला गॅस त्या ठिकाणी संपल्यानंतर फोन लावतो, कॉल करून त्या पुस्तकावर तुम्हाला गॅस सिलेंडरवाल्याचा नंबर असतो, त्यावरून कॉल करून तुम्ही गॅस मागवता, म्हणजेच आपला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी संपत आलाय असं लक्षात आल्यानंतर आपण गॅसची टाकी उचलून बघतो आणि त्या ठिकाणी गॅस आपण मागवत असतो। तर त्यावेळी काय होतं बघा, सर्वात महत्त्वाची चूक आहे, तुम्ही या ठिकाणी जर ही केली असेल तर लगेचच तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपतो। ती म्हणजे काय बघा, ज्या वेळेस आपण गॅस सिलेंडर त्या ठिकाणी नवीन जोडत असतो तर बघा त्यावेळी काय होतं, त्यावेळी ती पाईप जी असते गॅसची, तर ती पाईप जी असते तर ती गॅसची शेगडी जी असते तर त्या शेगडीला आणि गॅसची जी टाकी आहे तर ती नवीन आणल्यानंतर जोडताना जी गॅसची तुमची पाईप आहे तर ती लीक असते आणि 100% या ठिकाणी लीक असते, पण तुमचं या ठिकाणी अजिबात लक्ष नसतं। दर 3 महिन्यातून एकदा ती लीक होतच असते, परंतु वर्षानुवर्षे त्याकडे कोण अजिबात लक्ष देत नाही। हा निष्काळजीपणा तुम्हाला महागाईत पडतो आहे, कारण त्यामुळे तुमचा गॅस त्यातून त्या पाईपमधून थोडा थोडा वाया जाऊ लागतो। तुम्हाला वास जास्त येत नाही, कारण थोडा थोडा गॅस या ठिकाणी निघत असतो, दररोज थोडा थोडा, म्हणजे 3 महिन्यातून त्या ठिकाणी लवकर संपत असतो। अजून 2 ते 3 कारण महत्त्वाचे आहेत ज्यामुळे गॅस सिलेंडर लवकर संपतोय, ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि त्यानंतर तुमचा गॅस सिलेंडर 1 ते 2 महिन्यामध्ये जर संपत असेल तर वर्षभर टिकण्यासाठी नेमकं बीड जिल्ह्यातील गरीब आजोबांनी कोणता उपाय केलाय ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे आता पुढचा उपाय त्या ठिकाणी कोणता करायचा आहे ते पण सांगणार आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी गॅस सिलेंडर आता लवकर संपण्याचं कारण दुसरं कोणतं आहे पहा। आता पहा, या ठिकाणी तुमचा गॅस सिलेंडरची जी टाकी आहे तर त्यावर सील व्यवस्थित आहे का तुम्ही लगेच पाहायचं आहे। तुम्ही गॅस सिलेंडरची टाकी, जो तुम्हाला गॅस कंपनीचा जो हिंदी बोलतात ते आणून तुमच्या त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची टाकी आणल्या त्या ठिकाणी आणून ठेवतात आणि लगेच जातात, परंतु काय होतं की गॅस सिलेंडर तुमचा व्यवस्थित आहे का हे तुम्ही चेकच करत नाही। गॅस सिलेंडरची टाकी देण्यासाठी यूपी बिहार बाहेरच्या राज्यातील माणसं या ठिकाणी आता कर्मचारी आहेत। मग ते कर्मचारी असतात, गॅसची टाकी खांद्यावर घेऊन तुमच्या घरापर्यंत येतात। ते काय करतात, थोडासा तुमचा गॅस जो आहे तर तो या ठिकाणी आता त्याच्या टाकीवरचं सील काढून त्या ठिकाणी तोडतात आणि गॅस या ठिकाणी 1-2 किलो या ठिकाणी काढून आता घेत असतात। काम देऊ नये का, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅसची टाकी आणल्या त्याचं सील तुटलंय का हे तुम्ही पहिल्यांदा काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे, कारण तुमच्या गॅसच्या टाकीमधील ते सील तोडून 1-2 किलो गॅस या ठिकाणी काढत असतात। गॅस कंपनीचा नियम आहे, लक्षात ठेवा, त्या गॅसच्या टाकीचा जर सील तुटलेला असेल तर तुम्ही ती गॅसची टाकी घ्यायची नाही, दुसरी टाकी त्या ठिकाणी कंपनी तुम्हाला देत असते, कारण त्यामधला गॅस त्या ठिकाणी चोरी झालेला असतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचा गॅस लवकर संपत असतो। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे, गॅस कंपनीने जर तुम्हाला सील ओपन केलेला जर गॅस असेल तर पटकन तुम्ही त्यांना फोन लावून माघारी द्यायचा आहे, कारण गॅस कंपनीचा टाकीचा जर त्या गॅसच्या टाकीचा सील तुटलेला असेल तर त्यांचा नियम आहे ते बदलून हे 100% देतात। आता तुम्हाला सांगत आहे की आता 2 रुपये खर्च करून आता बीडमधील एका गरीब आजोबांनी कोणता जुगाड केलाय जेणेकरून त्यांना त्यांचा गॅस 2 महिन्याच्या जागी त्या ठिकाणी 1 वर्ष टिकलेला आहे बघा। आता बघा, या ठिकाणी गॅसची टाकी लवकर संपण्यामागचं पुढचं एक लास्टचं कारण तुम्हाला समजावून सांगतो, जेणेकरून तुमचा गॅस या ठिकाणी आता या ठिकाणी लवकर संपणार नाही। बघा, गॅसची जी शिगडी असते तर त्यामधून आपलं काय होतं, ते गॅसची जी शिगडी असते तर ती आपण ज्यावेळी लायटरनं ऑन करतो त्यावेळी जी ज्वाला बाहेर निघते, गॅसच्या शिगडी ज्यावेळी आपण लायटरनं त्या ठिकाणी आपला गॅस चालू करतो त्यावेळी जी त्या ठिकाणी आता ज्वाला बाहेर निघते तर त्या ठिकाणी काय असतं, जी बारीक भोकं असतात, जी छिद्र असतात तर ते काय असतं, आता मातीने त्या ठिकाणी गॅसमधील इकडे तिकडे धुळीने
ते पॅक झालेले असतात आणि काय करतात अनेक जण ती शिगडीतील जे त्या ठिकाणी छिद्र असतात शिगडीचे तर ते या ठिकाणी तुम्ही सुईने किंवा या ठिकाणी कोणत्या तरी काही धारदार शस्त्राने ती सर्व छिद्र या ठिकाणी तुम्ही काढायचे आहेत। त्याचं कारण म्हणजे काय होतं की गॅस फक्त पाईपमध्ये राहतो आणि वर त्या ठिकाणी थोडा थोडा ज्वाला निघते, परंतु गॅसची जी शिगडी असते तर त्यामधून तुम्ही जर घाण बाहेर काढली तर ज्वाला जास्त येते आणि लवकर तुमचा स्वयंपाक पण होतो आणि गॅस ज्यादा या ठिकाणी जात पण नाही। तर हे तुम्हाला एक नवीन त्या ठिकाणी उपाय करायचा आहे आणि रिपेअरिंगवाला या ठिकाणी तुमच्याकडून जर 200 रुपये 300 रुपये जर घेत असतील तर तुम्ही आता या ठिकाणी हा उपाय करायचा आहे। ते म्हणजे आता तुमची गॅसच्या त्या ठिकाणी जे ज्वाला बाहेर निघते ज्या ठिकाणी तुम्ही गॅस त्या ठिकाणी लायटरन लावता त्या ठिकाणी जी ज्वाला बाहेर निघते तर ती पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।